इकडे लक्ष द्या. आता आजपासून 3 दिवस सुट्टी आहे. कोण कोण काय काय करणार आहे सांगा बरं. पल्लवी, मी चित्र काढणार. आशिष, मी पिकनिकला जाणार. जय, मी खूप खेळणार. ऋग्वेद, काही नाही, अजून ठरवलं नाही. असं नाही, सुट्टीचा उपयोग करायचा. ज्यांनी काही ठरवलं नसेल त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. 3 दिवसात आपल्या परिसरातल्या कुणाला तरी साक्षर करायचं. पण ताई, साक्षर म्हणजे काय? टाटा ऋग्वेद. बाय, भेटू. बाय बाय. काय ऋग्वेद, आज लवकर आलास? आज महिना अखेर आहे ना. काय पाहतोयस? काही नाही, चित्र पाहते. काका, साक्षर म्हणजे काय? साक्षर? हं, का? शाळेत सांगितलंय कुणाला तरी साक्षर करा. साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं तो. तुम्हाला येतं? तर मी ग्रॅज्युएट झालोय. मग मी कोणाला साक्षर करू? खेळायला येतो? नको. आदित्य, तुला लिहिता वाचता येतं? हो. ABCD 1 2 3 4 अबाकड मला सगळं येतं. खेळतोस? रुगू, बाजूला हो, मला जाऊ दे पटकन. आई, तू साक्षर आहेस? हो, ये रुगू दे रे. मी शिकवू तुला? रुगू, तू बाहेर जा बरं, त्रास नको देऊ. झोपू दे मला, आणि जाताना दार लाव. कम से कम बोलने से पहले एक बार तो सोच लिया करो किसके बारे में बोल रहे हो और क्या बोल रहे हो. कम ऑन चाचू. कोलंबिया हादसे की शिकार हो गई पहली भारतीय महिला. सुशीलाबाई, ही जाहिरात कोणती आहे सांगा बरं. वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा बिल्कुल खिल जाए, सबकी पसंद निरमा. रुगू, ए रुगू, न्यूज बद्दल काय लिहिलं ते वाचून दाखव. तुम्हीच वाचा की. अरे मला कुठं वाचता येते या, मी कधी शाळेत गेली. मग अशी जाहिरात वाचली ते? अरे ते रोज कानात पडतं ना, म्हणून पाठ होतं की आपाप. वाचते बघू. अहो, हा चिंगीचा फोटो आलाय. चित्रकलेच्या कॉम्पिटिशन मध्ये पहिली आली. हे बघा तिचं नाव. येस, सुशीलाबाई. माझ्या बरोबर शाळेत खेळता? आत्ता नग लई कमाल. थोडाच वेळ. मी टीचर. नग अजून झाडून व्हायचंय. मी जाणतो. तू? हो मी. तुम्ही या वहीवर अ आई ही गिरवा. खरंच शाळा खेळायची? खरंच. एक मिनिट हा. हे बघा. अ अ आ आ ई ई ई. हा बघितलं. हा बघितलं काय? ही वही आणि पेन्सिल घ्या
आणि गिरवून तोंडाने म्हणा. आणि झाडायचं? द्या तो झाडू. तुम्ही गिरवा आणि म्हणा ओ ओ आ आ राई रागवती. असं खाली बसायचं, हा असं झाडू धरायचा आणि असं झाडायचं, हा असं पुढं पुढं जायचं, हा असं. मी झाडायची प्रॅक्टिस करतो तोवर तुम्ही आ ही गिरवा. ओ आ ई ई ओ आ नका पटनोंदणी पंधरवडा दिनांक 15 जून ते 30 जून 2004. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. प्राथमिक शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे. दूरध्वनी क्रमांक मी ना याच्यावर लिहिलेलंच नाही. रुबूला उद्याला पुढचे अक्षर शिकवायला सांगते. बाई रुबू आहे ना? हो आहे की. शाळा सुरू होऊन शिक्षक अभ्यास करत बसलेत आणि विद्यार्थिनीचा पत्ता नाहीये. या बया. रुबू ए रुबू हे बघ मी काल रात्रीला लिहिलंय बघ. गुड. आता हे गिरवा. या बया एवढं? 12 घडी म्हणतात त्याला. गिरवा. को को खो हो गो गो घ घो नो 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 क्ष क श नाही हो क्ष. असं काय शिंगेवाणी क्ष राईट. न्य न्य नो ज्ञ. न आता पट्टी मारी ना. ज्ञ. न्य गुड. आता हे वाचा. ओ ओला काना आ बरोबर. ई आई आई हे भया रुगू मला मला वाचता बी यायला लागलं बघ. आई आता पुढचं वाचा. ब बला काना बा हां. बाबा आई बाबा ये रुगू तू लई छान आहेस बघ. आता हे गिरवा. आणि भांडी कोणी सरणार हे रातच्याला घरी करते. तो घरचा अभ्यास. आता हे गिरवा. मी भांडी विसरतो. शिकवा मला. यो बया रुगू केवढा अभ्यास दिलाय. आई बाबा नो नला काना नाना काका मामा. आता 3 अक्षरी शब्द म्हणा. च म म चला काना. चा क क म म ल कमल. लय काळ. सॉरी कमळ. रुगू पावडर नाही वापरू नका सा. आणि आधी घासून घे मग पाण्यात दिसल. या सुशीलाबाई आजकाल भांडी अगदी स्वच्छ घासताय. ताटं तांब्या भांड सगळं अगदी नव्यासारखं दिसायला लागलंय. ऋग्वेद तुझं झालं असलं ना तर तू हात धुवून घे ना बेसिनला.
खरकट्या ताटावर पाणी घालून ठेवलं ना की ताट वाट्या स्वच्छ निघतात बघा. काय ऋग्वेद, तुझी आणि सुशीलाबाईंची शाळा काय म्हणते? विद्यार्थी शिकतोय ना का तूच सगळं शिकलं विसरतोय? हा, हे भिजवलेले समजे कपडे आहेत ना ते घासायचे. शर्ट घासू? हा, पहिले कॉलर घासायची. हा, अशी. हा, मग बाया घासायच्या. हा, घास. अशी समधी कपडे घासायची आणि मग वॉशिंग मशीन मध्ये टाकायची. ओके ओके सुशीलाबाई, आता तुम्ही बाहेर जाऊन अभ्यास करा. आज काय करायचं? मी छोटे छोटे वाक्य लिहिले ते गिरवा आणि पाठ करा. हा हा. मा झ ना व सुशील. नीट वाचा सुशीलाबाई. माझं नाव सुशीला. बरोबर ना ऋग्वेद? आता पुढचं वाक्य. मी ग म भ न शिकलो. शिकलो. सॉरी शिकले. आता पुढं. मी काम करते. करेक्ट. आता हे तिन्ही वाक्य मोठ्यांदा म्हणा. माझं नाव सुशीला. मी ग म ह न शिकले. मी काम करते. गुड. आता जरा इकडे या. का? मला वॉशिंग मशीन कसं चालू करायचं ते शिकवा. हे बघ ग्रुप, पहिल्यांदी हे बटन असं फिरवायचं. हां, मग हे ना हे असं फिरवायचं. हां, मग हे बटन असं दाबायचं. हे दुसरं आणि हे वरतून ऑन करायचं. ऋगू, आज रविवार आहे ना? मग चिंगीला बी सुट्टीच असेल, ती बी आज घरीच असेल. आपण फोन लावायचा, बोलायचं. दर रविवारी बाई फोन लावून देतात. नंबर आहे. हां, हा बघ. घ्या, तिला सांगा तुम्ही तिला पत्र लिहिणार आहात म्हणून. हां, हॅलो. हां, गणपत, मी सुशीला बोलते. चिंगी आहे का? दे ना. हां, येते. चिंगे, आई बोलते. हां, अगं तुझा पेपरमध्ये फोटो बघितला. हां, आणि आई मी तुला पत्र पाठवणार आहे. अगं पत्र लिहणार आहे. हां, ठेवू का? हां, ठेवते. हां ऋगू, केव्हा लिहायचं पत्र? हे काय, अजून शाळा सुरू झाली नाही वाटतं. अजून सुशीलाबाई कुठे आले? ऋगू, उद्यापासून खरी शाळा सुरू होणार आहे बरं का तुझी. हो, म्हणून आज मी सुशीलाबाईंची परीक्षा घेणार आहे. काय घेणार आहेस रे परीक्षा? पत्रलेखन. अगं बाई, म्हणून कोरे कागद फाडतोयस होय? आधी प्रॅक्टिस घेणार. एक बरं झालं बाई, तुझ्या आणि सुशीलाबाईंच्या शाळेमुळे घर कसं एकदम शांत होतं. आणि शिवाय घरची कामं माझी मी करायला शिकलो ना. यावेळच्या पालक सभेमध्ये कौतुक करणार आहे मी तुझं ताईंकडे. गुड. चल मी जाते. बाय. सुशीलाबाई, ऑल द बेस्ट. ऋगू, आज बाई बेस्ट असं काहीतरी म्हणाल्या. म्हणजे काय ना? अहो, बेस्ट लक म्हणाली असेल आई. हां, हेच म्हणाल्या. म्हणजे आज तुमची परीक्षा आहे ना, म्हणून बेस्ट लक दिलं असेल. परीक्षा? मग चिंगीला पत्र नाही का लिहायचं? हां. ही काय कार्ड आणली आहेत? आधी कागदावर लिहा, मग कार्डावर लिहा. हां, तुम्ही तर बसून लिहा, मी फरशी पुसतो. हां. काय लिहू रे? चिंगीशी गप्पा मारल्यासारखं काहीतरी लिहा. हां, लिहा. चिंग
गी कशी हायस? हे पत्तर पत्तर नाही, पत्र. मी बरी हाय. शेवटी काय लिहिणार? तुझी आई. शाबास, पूर्ण वाचा बरं. चिंगी कशी हायस? हे पत्र मी लिवलंय. मी बरी हाय. तुझी आई. करेक्ट. 10 पैकी 10 मार्क. आता पुन्हा एकदा या कागदावर लिहा आणि घरी जाऊन कार्डावर लिहा. रुगू, हे काय करताय? मग तू मास्तर नाही का माझा? अहो पण म्हणून पाय कशाला धरताय? हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. वाव, कॅडबरी. थँक्यू. तुम्ही इथं लिहित बसा, मी फरशी पुसतो. तकदीम